वेलकम टू ऑल डिअर लर्नर. आजचं टॉपिक आहे होमोफोन्स. असे एक दोन व्हिडिओ घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपण होमोफोन्सचे जे शब्द असतात ते आपल्याला कन्फ्यूज करणारे असतात व्हाईल स्टडिंग, स्पीकिंग, ओके, रीडिंग इंग्लिश. त्याच्यामध्ये होमोफोनचे जे शब्द असतात, होमो म्हणजे सारखा आणि फोन म्हणजे साऊंड. ज्या शब्दाचे साऊंड सारखे आहे, उच्चार सारखा आहे, स्पेलिंग वेगळं आणि मिनिंग पण वेगळं. जसं सेम साऊंड बट डिफरंट मिनिंग अँड स्पेलिंग. कोणकोणते? तर देअर, देअर याच्यामध्ये कन्फ्युजन होते तुमचं. देअर हा को आहे? देअर हा असा शब्द आहे की दे, देम, देअर, देमसेल्फ पॉझिटिव्ह फॉर्म मधला आहे, थर्ड पर्सन मधला. ओके, ही सीटचं प्लुरल दे होते ना, त्याचं दे, देम, देअर, आणि हे देअर म्हणजे ॲडव्हर्ब आहे, हिअर अँड देअर. ओके, देअर आर 50 स्टुडंट, देअर वेअर बॉईज असं. नंतर सी म्हणजे समुद्र, एस टी सी म्हणजे थर्ड पर्सन, सी टी, आणि एस डब्ल्यू सी म्हणजे पाणी, वर्ब आहे. ओके, वेट वजन, डब्ल्यू ए आय टी वेट वाट पाहणे, वेट वेट. रीड, रीड, रीड म्हणजे हे माहिती आहे आपल्याला, आणि हे रीड म्हणजे दॅट्स टाईप ऑफ ग्रास, गवताचा प्रकार आहे. वीक आठवडा, डब्ल्यू ए के वीक म्हणजे कमजोर, अशक्त, आय एम वीक. नंतर नॉट, की एन ओ टी, नॉट, गाठ, रस्सीची वगैरे राठ वगैरे असते ना, त्याची गाठ बांधली, नॉट म्हणजे नाही. नंतर राईट, लिहिणे, डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे बरोबर, हे वर्ब आहे, आणि हे राईट, दॅट इज राईट. ओके, यू आर राईट असं म्हणतो ना, राईट योग्य असते. ओके, नंतर ब्ल्यू, ब्लोचा पास्ट टेन्स आहे ब्ल्यू, ब्लो म्हणजे वाहने, ब्ल्यू, आणि नंतर आहे ब्लो, ब्लो, ब्ल्यू, ब्लो. तर इकडे ब्ल्यू म्हणजे हे निळा. हे थ्रोचा पास्ट टेन्स आहे थ्रू, थ्रो, थ्रू, थ्रो, आणि हे थ्रू. ओके, प्रिपोजिशन थ्रू. द स्टुडंट लेक्चर, माय डिअर, यू स्टडी इट वेल. थँक्यू.